नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रेल्वेमार्फत मेगा भरती सुरू झालेली आहे. अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट RRBने प्रसिद्ध केलेली या ठिकाणी आपण पाहू शकता. जसं की ऑफिसमधली पोस्ट असेल, त्याचबरोबर तिकीट काउंटरवरची पोस्ट असतील, त्याचसोबत मित्रांनो अकाउंटंटची पोस्ट असेल, त्याचबरोबर पाहू शकता तिकीट कलेक्टर म्हणजे TCची पोस्ट असेल किंवा या ठिकाणी जे पण अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. रेल्वेच्या या ठिकाणी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, A to Z माहिती. त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर रेल्वेमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर ही जी अंडर ग्रॅज्युएटची पोस्ट आहे मित्रांनो, यासाठी तुमची पदवी लागत नाही, तुमचं 12वी झालेलं आहे फक्त, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. अंडर ग्रॅज्युएट याचाच अर्थ आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचं पदवी लागणार नाही. पदवीसाठी वेगळ्या जागा निघालेली त्याची ऑलरेडी जाहिरात आलेली आहे. तर बघा, यासाठी 20 तारखेपासून ऑलरेडी अर्ज चालू झालेले आहेत. तुम्हाला यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची लास्ट डेट 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे. तिथपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो विविध पोस्ट आहेत. संपूर्ण पोस्ट आपण डिटेलमध्ये आता स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिली पोस्ट आहे मित्रांनो कमर्शियल कम तिकीट क्लर्क TCची पोस्ट आहे. पहा, यासाठी 2022 टोटल वॅकेन्सी भरल्या जात आहेत. या पदासाठी तुम्हाला इन हँड पे बेसिक पे जो असतो 21,700 आहे, प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते रेल्वेचे संपूर्ण तुम्हाला भेटतात. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला याचं पेमेंट असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 30 आहे, प्लस याच्यामध्ये कोविडमुळे भरती न झाल्यामुळे मित्रांनो 3 वर्ष वय तुम्हाला वाढवून दिलेले या ठिकाणी पाहू शकता. तर तुमचं वय किती होणार आहे या ठिकाणी 30 आहे, तर 18 ते 33 होणार आहे. बघा, सर्व पोस्टसाठी आता 18 ते 33 वयमर्यादा आहे. प्लस तुमचं या ठिकाणी SC ST OBC या कॅन्डिडेटसाठी देखील वयामध्ये तुम्हाला अजून सूट असणार आहे. तर पहा, पहिली पोस्टसाठी या ठिकाणी 2022 वॅकेन्सी आहेत तिकीट क्लर्कसाठी. त्यानंतर बघा अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्टसाठी 361 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 990 वॅकेन्सी आहेत टोटल. आणि ट्रेन्स क्लर्कसाठी मित्रांनो 72 वॅकेन्सी आहेत. अशा टोटल 3,445 पदांसाठी ही मेगा भरतीची पहिली जाहिरात जी आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी NTPC मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की 3,445 वॅकेन्सी आहेत, तर मित्रांनो याच्यामध्ये पुढे वाढ होऊ शकते. आतापर्यंत रेल्वेच्या जेवढ्या पण जाहिराती आल्या त्यामध्ये पुढं त्यांनी जाहिरात आल्यानंतर पदांमध्ये पुन्हा वाढ केली. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याची फीस देखील खूप कमी आहे. तुम्हाला मी पुढे फीसबद्दल देखील माहिती देणार आहे आणि परीक्षा मराठीमधून देखील याची होणार आहे का त्याबद्दलही तुम्हाला संपूर्ण अपडेट याच्यामध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक जी आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती देखील आपल्याला पाहायला भेटेल. तर आता सर्वात अगोदर तुमची पात्रता जी आहे त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. तर बघा, पात्रतेबद्दल जसं की पहिलं पद आहे तिकीट क्लर्क. यासाठी ज्या जागा आहेत 2022 जागा आहेत टोटल. यासाठी तुमचं 12वी पास या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तुम्ही 12वी पास केलं आहे तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टसाठी या ठिकाणी देखील 12वी पास फक्त त्यांनी मागितलेला आहे. त्यासोबत बाकी देखील या ठिकाणी त्यांनी सर्व माहिती दिली. अजून तुम्ही डिटेलमध्ये ही जाहिरात जी आहे ती वाचू शकतात. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं कॉम्प्युटरवरती इंग्लिश हिंदी या ठिकाणी इसेन्शियल टायपिंग प्रोफिशियन्सी तुमची ती देखील चेक केली जाणार आहे अकाउंट्स कम क्लर्क टायपिस्टसाठी. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी देखील 12वी पास मागितलं आहे. याच्यामध्ये देखील तुमची टायपिंग प्रोफिशियन्सी इंग्लिश किंवा हिंदी कॉम्प्युटरवरती चेक केली जाणार आहे. त्यानंतर बघा, ट्रेन्स क्लर्क हे पद जे आहे याच्यासाठी देखील फक्त 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. यासाठी देखील टायपिंग टेस्टची गरज नाही. त्यानंतर तुमची जो 2 पोस्ट आहेत मित्रांनो तिकीट क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क, यासाठी टायपिंगची टेस्टची गरज नाही. बाकी ह्या 2 पोस्टसाठी मात्र टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर आता मित्रांनो ही जी पदं भरली जाते यासाठी नेमकी फीज किती तुम्हाला भरावी लागणार आहे. तर बघा, याच्यामध्ये PWD फिमेल, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असतील, त्याचबरोबर SC ST असतील, हे जर सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना 250 रुपये फीज आहे. परंतु ही फीज तुम्हाला रिटर्न केली जाते. कशी? बघा, दिस फी ऑफ RS 250 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन अपेरिंग फर्स्ट स्टेज CBT. तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी पहिली याची टेस्ट देता, कॉम्प्युटर बेस्ड जी परीक्षा होईल तुमची, परीक्षेत दिल्याबरोबर तुमची 250 रुपये फीस पूर्णच्या पूर्ण या कॅन्डिडेटची काय होईल, रिटर्न होईल. आता बाकीचे जे कॅन्डिडेट असतील जसं की OBC ओपन कॅन्डिडेट या सर्वांसाठी 500 रुपये फीज आहे. परंतु ही देखील फीज जी आहे याच्यामधली फीज जी असणार आहे
400 रुपये रिटर्न तुम्हाला केली जाणार आहे पहिली एक्झाम दिल्यानंतर. म्हणजे यासाठी देखील फक्त तुम्हाला 100 रुपये फीज आहे, परंतु सध्या फॉर्म भरताना मात्र एवढी 500 रुपये फीज तुम्हाला भरावी लागणार आहे आणि या कॅन्डिडेटला देखील 250 रुपये फीज भरावी लागणार आहे. जे कॅन्डिडेट या ठिकाणी पहिली याची फर्स्ट CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देतील त्यांची जसे अपियर होतील म्हणजे परीक्षा देतील त्या अपियरिंग झाले की त्यांची फीज जी आहे या ठिकाणी रिटर्न केली जाणार आहे. तर फीज कमी आहे मित्रांनो, तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत, ऑनलाईन अप्लाय करायची पाहू शकता. ही लिंक आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. आता बघूयात आपण डिटेलमध्ये याची परीक्षा वगैरे कशी होणार आहे त्याबद्दलची माहिती. सर्वात अगोदर बघा, तुम्हाला मराठीमधून याचा पेपर देता येणार आहे. तुम्ही या ठिकाणी जरी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असेल तरी देखील चॉईस ऑफ एक्झाम लँग्वेज या ठिकाणी इंग्लिश ही डिफॉल्ट लँग्वेज आहे, परंतु तुम्हाला फॉर्म भरताना या ठिकाणी इंग्लिशच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी बघा मराठी देखील सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी ह्या रिजनल लँग्वेजेस या ठिकाणी त्यांनी चॉईस करण्यासाठी दिलेला आहे, तर मराठी देखील तुम्हाला असणार आहे. मराठीमधून हा पेपर तुम्ही देऊ शकतात रेल्वेचा, तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट या ठिकाणी असणार आहे. मग आता कशा पद्धतीने निवड तुमची होईल, काय सिलेबस आहे, निगेटिव्ह मार्किंग वगैरे संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची या ठिकाणी एक पहिली टेस्ट होईल. फर्स्ट टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, जी की कॉमन असेल, सर्व पदांसाठी कॉमन असेल, सर्वांसाठी कॉमन टेस्ट होईल. बघा, ही ज्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असेल, ज्यामध्ये जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन्स असतील. एक प्रश्न तुम्हाला 40 मार्काला, म्हणजे 40 प्रश्न 40 मार्क असे असतील. टोटल 100 क्वेश्चन असतील, म्हणजे 100 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. एक क्वेश्चन एका मार्कासाठी असणार आहे. मॅथमॅटिक्स तुम्हाला 30 मार्काचं असेल. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल तुम्हाला 30 मार्काचं. तर 100 क्वेश्चनची ही सर्व पदांसाठी पहिली टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी देर विल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग इच रॉंग आन्सरसाठी पहिल्या CBT साठी देखील असणार आहे. त्यानंतर जे फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर सेकंड स्टेज, तर सेकंड स्टेजसाठी तुम्हाला काय फर्स्ट स्टेजमधनं या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्याच्यानंतर बघा, तुमची जी सेकंड स्टेज असेल ती कशी होईल. बघा, शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट फॉर सेकंड स्टेज बेस्ड ऑन नॉर्मलाइज मार्क ऑब्टेनिंग बाय द फर्स्ट स्टेज. तर याच्यामध्ये मित्रांनो जे शॉर्टलिस्टचा जे फॉर्म्युला असणार आहे 15 टाइम्स, या ठिकाणी 15 टाइम्स म्हणजे पहिल्या याच्या जेवढ्या जागा आहेत त्यानुसार 15 टाइम्स द कम्युनिटी वाईज वॅकन्सीज पोस्ट नोटिफाईड. याच्यामध्ये फर्स्ट स्टेजमधून तुम्हाला काय केलं जाईल, शॉर्टलिस्ट केलं जाईल. तर सेकंड स्टेज जी असणार आहे मग तुमची कशी होईल बघा, त्यासाठी देखील 90 मिनिटाचा वेळ असेल. सेम सिलेबस या ठिकाणी बघा, एका मार्कासाठी एक प्रश्न असेल. 120 क्वेश्चन 120 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये सेकंड स्टेजमध्ये असतील, ज्याच्यामध्ये पहा जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 35 क्वेश्चन्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी 35 क्वेश्चन्स, असे या ठिकाणी 120 क्वेश्चन 120 मार्कासाठी तुम्हाला असतील. 90 मिनिटाचा वेळ असेल. PWD कॅन्डिडेटला 120 मिनिटं या ठिकाणी असणार आहेत. तर याच्यामध्ये सेकंड स्टेजमध्ये देखील तुमची 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. डिटेलमध्ये सिलेबस काय आहे याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला संपूर्ण ह्या PDF फाईलमध्ये. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर सेकंड स्टेज नंतर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट होईल. काही पदांसाठी आहे, जसे की क्लर्क हे पद आहे, ट्रेन क्लर्क, त्यासाठी टायपिंग नाही. अकाउंटची जी पोस्ट आहे त्यासाठी टायपिंग आहे. तर अशा काही पदांसाठी या ठिकाणी बघा, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यांच्यासाठी जी आहे CBTST, ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट म्हणतो, ती टेस्ट घेतली जाणार आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी प्रोफिशियन्सी चेक केली जाईल, याच्यामध्ये टायपिंग तुम्हाला येते की नाही त्याबद्दलची. ती या ठिकाणी पर्सनल जो कॉम्प्युटर असतो त्याच्यावरती तुमची काय होईल, टायपिंग टेस्ट केली जाणार आहे. तर याच्यामध्ये पहा, टायपिंग स्किल टेस्टमध्ये हिंदी काय काय फॉन्ट असतील, हिंदीमध्ये बघू शकता कृतिदेव असेल, मंगल फॉन्ट असेल, अशा पद्धतीचे फॉन्ट जे असणार आहेत तुम्हाला वेगवेगळे. या ठिकाणी इंग्लिशसाठी वेगळं असेल, हिंदीसाठी वेगळं असेल, त्यापैकी एक टायपिंग तुम्हाला या ठिकाणी करून दाखवायची आहे. 30 WPM स्पीड तुमचा या ठिकाणी असणार आहे हिंदीसाठी, आणि इंग्लिशसाठी 25 WPM असणार आहे. तर हिंदी किंवा इंग्लिश या ठिकाणी तुम्हाला टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमची घेतली जाणार आहे या 2 पदांसाठी. मग त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही तुमची टेस्ट जी असणार आहे मित्रांनो होईल. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती अशा पद्धतीने असणार आहे. तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी या ठिकाणी ह्या जवळपास 3000 पेक्षा जास्त जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.